सदर हा 1 नंबरचा प्रस्ताव आपण या ठिकाणी दप्तरी दाखल करत आहोत. विषय क्रमांक 2, रुपये 5 लाखापेक्षा जास्त परंतु 35 लाखापेक्षा कमी खर्चाच्या कामासंबंधी केलेल्या कराराबाबत हा देखील या ठिकाणी आपल्या सर्वांच्या संमतीनुसार दप्तरी दाखल करत आहोत. विषय क्रमांक 3, स्थायी समितीला अशी शिफारस करण्यात यावी की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नव्याने नियुक्ती होणारे अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेनंतर कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्ती योजनेअंतर्गत नॅशनल पेन्शन स्कीम लागू करणे तसेच दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेत नियुक्त झालेले अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना डिफेन्स कॉन्ट्रीब्युशन पेन्शन स्कीम केंद्र शासनाची राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना नॅशनल पर्सन स्कीम मध्ये वर्ग करण्याबाबत या विषयासंदर्भात हा 3 नंबरचा विषय आहे. आपल्याला कोणाला याच्या संदर्भात काही बोलायचं असेल तर बोलू शकतो. या विषयावर प्रशासनाने माहिती द्यावी. काय अजून काय पर्याय वगैरे काय? सर्व सदस्यांना याविषयी आपण सविस्तर माहिती देण्यात. माननीय सभापती महोदय आणि सर्व सन्माननीय नगरसेवक, आज जो स्थायी समिती पुढे विषय आहे चर्चेसाठी, दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पासून जे शासकीय सेवेत आलेले आहेत असे विहित मार्गाने नियुक्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी राज्य शासनाने DCPS म्हणजे परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना ही लागू केलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्या पूर्वीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ही जुनी पेन्शन योजना आहे. याच्यामध्ये सुरुवातीला महानगरपालिकेचं अंशदान 10% आणि कर्मचाऱ्याचं अंशदान 10% असं हे होतं सुरुवातीला. नंतर वित्त विभागाने GR काढला की महापालिकेचं किंवा नियोक्त्याचं अंशदान जे आहे ते 14% करावं आणि एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन हे 10%. तर सध्या त्याप्रमाणे कार्यवाही करतो आपण. त्यानंतर नगरविकास विभागाने GR काढला की बऱ्याच महापालिकांमध्ये हे अंशदान रकमेमध्ये एकवाक्यता नव्हती. मग 22 फेब्रुवारी 22ला GR काढला की सरसकट सर्व मनपा यांनी महापालिकेचं अंशदान हे 14% ठेवावं आणि कर्मचाऱ्याचं अंशदान 10%. तर त्याप्रमाणे सध्या आता 24% अंशदान आपण ते एम्प्लॉईचं 10%, मनपाचं 14% असं आपण
बँकेमध्ये वर्ग करतो आणि याच्यामध्ये आता ही 15 पासून लागू झालेली आहे, म्हणजे वर्ग करण्यात आलेले आहे. DCPS ही योजना केंद्र शासनाच्या नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये 15 पासून वर्ग केलेले आहे. त्यानुसार आपण आता यांचे जे सध्या आपल्याकडे अकाउंट आहे, हे अकाउंट NPS ट्रस्ट आहे किंवा त्याच्यामध्ये पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी आणि NSDL यांच्या सहकार्याने आपण ह्या एम्प्लॉईचं NPS ट्रस्ट सोबत करारनामा करायचा. त्यानंतर त्यांची नोंदणी करायची NSDL कडे. ती नोंदणी केल्यानंतर त्यांना परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर देण्यात येणार आणि त्यानंतर मग ती त्यांचे खाते ओपन करून आता आपल्याकडे जी जमा रक्कम आहे, सध्या हे कॉन्ट्रीब्युशन विविध बँकांमध्ये, राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जमा केलं जातं FD स्वरूपात किंवा, तर त्याला इंटरेस्ट त्या त्या बँकेच्या याच्यानुसार सध्या मिळतो. याचा उद्देश जो आहे की हे 24% जे अंशदान जमा होणार आहे NPS मध्ये, तर त्याच्यामध्ये ही रक्कम NSDL कडून स्टॉक मार्केट, इक्विटी, बॉन्ड मार्केट वगैरे याच्यामध्ये गुंतवली जाणार आहे. तर त्याच्यातून यांना एम्प्लॉईला परतावा म्हणजे ह्या आपल्या FD किंवा याच्यापेक्षा GPF पेक्षा PPF पेक्षा चांगल्या जास्त दराने मिळेल, असा हा प्रस्ताव आहे. तर हे कर्मचाऱ्यांच्या फायद्याची योजना आहे आणि शासनाने सर्वांना ती लागू केलेली आहे. फक्त यांचे सध्या जे खाते आहेत आपल्याकडे, ते खाते त्याच्यामध्ये वर्ग करून ती रक्कम तिकडे जमा करून त्यांना तो बेनिफिट देणे, हा उद्देश आहे. तर आपल्याकडे सध्या याच्यामध्ये DCPS योजना ज्यांना लागू आहे, असे एकूण 1788 अधिकारी कर्मचारी आहेत. त्याच्यामध्ये प्रायमरी आपले शिक्षण विभागाचे 325 आणि इतर 1463 असे एकूण 1788 अधिकारी कर्मचाऱ्यांना या योजनेमध्ये समावेश केला जाणार आहे. याच्यामध्ये आता मंथली एवढ्या सगळ्या एम्प्लॉईचं मंथली कॉन्ट्रीब्युशन 2,55,73,000 इतके आहे आणि वार्षिक जवळजवळ 31 कोटी आहे. तर ही रक्कम NPS मध्ये त्या अकाउंट मध्ये जमा करून त्यांना त्याचा लाभ दिला जाणार आहे. फंड मॅनेजरकडे थोडक्यात ती NSDL कडे गुंतवली जाणार आहे. मोठे या ठिकाणी ही जी DCPS मध्ये गेल्यानंतर आता ज्या कर्मचाऱ्याला तो हयात नसला तर त्याच्या वारसांना पेन्शन त्या ठिकाणी प्राप्त होत होती. याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव आहे का? समजा एखाद कर्मचारी मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसाला हे अंशदान भेटू शकेल का? ही तरतूद आहे का? याच्यामध्ये सर रिटायर होताना कर्मचाऱ्याच्या खात्यावर जी रक्कम जमा आहे त्याच्यापैकी त्याला 60% रक्कम काढता येण्याची तरतूद आहे आणि 40% रकमेतून त्याला पेन्शन चालू राहील. कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला त्याच्यानंतर त्यांना फॅमिली पेन्शनची व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये फॅमिली पेन्शन दिली जाणार आहे अशा केसमध्ये. PF आणि याचा फरक आहे. प्रॉव्हिडंट फंड हे वेगळं आहे, त्याला इंटरेस्ट रेट वेगळा आहे, परंतु हे DCPSच्या बाबत आहे फक्त. कारण हे DCPS ज्यांना लागू झालं 1 नोव्हेंबर 5 पासून त्यांना ग्रॅच्युटी नाही, GPF नाही आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन प्लस आपलं कॉन्ट्रीब्युशन अशी ही स्कीम आहे. तर त्यांना GPF वगैरे नाही आहे, नाही म्हणजे ते GR मध्येच आहे. त्यांना GPF नाही, ग्रॅच्युटी नाही. त्या कॉन्ट्रीब्युशन मधून दोन्ही कॉन्ट्रीब्युशन मधून त्यांना पेन्शन दिलं जातं. कर्मचाऱ्यांना या स्कीमच्या संदर्भामध्ये आपण अवगत केलेलं आहे का किंवा त्यांची मान्यता या ठिकाणी घेतलेली आहे का? तिला तर मी जुनं रेकॉर्ड पाहिलं, कर्मचाऱ्यांनी मागणी केली होती की शासनाने काहीतरी अभ्यास गट नेमला आहे तोपर्यंत हे थांबवा वगैरे, परंतु
तसं काही पुढे त्याच्यानंतर काय त्या संदर्भातला GR दिसत नाही. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे अलीकडच्या 1-2 वर्षामध्ये तर काही कम्युनिकेशन नाही. ही गव्हर्नमेंटची SIP आहे, बरोबर आहे ना, शासनाची SIP आहे. मी वाटतं की आपण कर्मचारी प्रतिनिधीशी बोललं पाहिजे. एक मीटिंग आपण स्थगित ठेवू. फोटो काढा आणि चॅनल असे बसतो चॅनलमध्ये मांडी करून बसले तरी तुला बाहेर सन्मान्य सदस्य महोदय, या ठिकाणी 3 नंबरचा जो विषय आहे अंशतः निवृत्ती वेतन आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन या संदर्भामध्ये आपण सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत एक बैठक करू. आपण याची पूर्ण माहिती घेऊन आपण हा विषय नंतरच्या मीटिंगमध्ये घेऊ. तोपर्यंत हा विषय आपण या ठिकाणी स्थगित करत आहोत. आपल्या सर्वांच्या सहमतीनुसार हा विषय या ठिकाणी स्थगित झाला असं मी जाहीर करतो. क्रमांक 4 या ठिकाणी वाशी विभागातील सेक्टर 16 येथील MTNL गेट ते वाशी विभागाच्या कार्यालयापर्यंत गटार व पदपथाची सुधारणा करणे. मला बोलायचं असेल तर हा विषय सदर मध्ये या ठिकाणी जाहीर करतो. बोलतो काय ऑब्जेक्शन कुठल्या विषयाला आहे का? आपली समज असेल विषय क्रमांक 5 ते 41 पर्यंत मी या ठिकाणी आपल्या सर्वांची जर सहमती असेल तर बोलून पण मंजुरी टाकली तर या ठिकाणी विषय क्रमांक 5 21 घ्या. विषय क्रमांक 5 ते 20 पर्यंत या ठिकाणी मंजुरी टाकत आहोत. ज्यांना मंजूर आहे त्यांनी हात वर करून मंजुरी द्या. सर्वांमध्ये विषय क्रमांक 5 ते 20 पर्यंत मंजूर. विषय क्रमांक 21 बेलापूर विभागातील महापौर निवास वातानुकूलित यंत्रणा बसवणे बंद. या संदर्भामध्ये कोणाला प्रयत्न आहे? येस येस या ठिकाणी सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय आयुक्त महोदय, सचिव मॅडम, सर्व सन्माननीय सदस्य अधिकारी वर्ग, सन्माननीय सभापती महोदय, बेलापूर विभागातील महापौर निवास वातानुकूलित यंत्रणा VRV लावणे, तर हा जरा माझ्या प्रभागातला विषय आहे. त्यामुळे या विषयाच्या अनुषंगाने मी बोलू इच्छिते की आता हा अंदाजी 48,72,444 रुपयाचा आहे. तर सन्माननीय सभापती महोदय, सन 2020 पासून डिसेंबर 2025 पर्यंत तर इथे तर आपले महापौर नव्हते. तर त्याच्यामध्ये मला थोडासा प्रश्न माझा असा होता की ह्या आपण तर देखभाल दुरुस्तीचं तर आपलं आहेच, आपण करतोच वार्षिक देखभाल दुरुस्ती. मग आता परत हे नव्याने आणायचं आणि चेंज करायचं, तर याचं काय, याच्याबद्दल मला तर थोडासा खुलासा करा. खरंच ते वातानुकूलित बिघडलं कशा पद्धतीने, काय झालंय ते दुरुस्ती, सर्व्हिसिंग, सुटे भाग आणि ऑलरेडी आपण वार्षिक सदर महापौर निवास तर जवळपास गेले 6 वर्ष बंद होतं. त्याच्यामुळे आणि हे जे AC लावलेले हे जवळपास 20 वर्षापूर्वी लावलेलं, त्याचं लाईफ पण संपलेलं होतं. त्याच्यामुळे आपण हे पूर्ण वातावरण यंत्रणा, आधीचे AC स्प्लिट AC होते, आपण आता हे VRV म्हणजे आपल्याकडे जशी सेंट्रल सिस्टम असते ना तशी सिस्टीम केलेली आहे.
आणि ही नव्याने केली. ते म्हटलं काय केलं की त्यासाठी टेंडर काढलं. त्याचं टेंडर काढले, हे झाल्यानंतर आपण ते काढलं. आणि जुनं ते खराब झालंय त्याचं काय आपल्याकडे आहे का? जुनी एसी खराब झालेली आहे, आपण म्हणतात 20 वर्षात तर खराब ते टेंडर मध्ये आपण टाकलेलं असतं की जुन्या बायबॅक काय त्याची कॉस्ट हे करून एस्टिमेट करतो. माननीय पाटीलताई, आपण ज्या विषयावर आपण बोलत आहोत, आपण घरी जरी आपण एक सर्वसाधारण एसी लावायचे म्हटलं तर ती कालांतराने खराब होते. आता हे 20 वर्षापूर्वी लावलेले आणि आपल्याला ठीक आहे, तरी पण नाही, पण काही काही गोष्टी ठीक आहे, पण आता आपल्याला आपलं हे आता आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या तर सगळ्या गोष्टी आपल्याला नाही, आणि तुमचा 100% बरोबर 100% तुम्हाला या गोष्टीची माहिती असणं आवश्यक आहे आणि त्या तुमच्या सर्व प्रश्नांची या ठिकाणी शहर अभियंता साहेबांनी उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे तुमचं समाधान म्हणून हा विषय या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहमतीने मंजुरीस टाकत आहे. ज्यांना मंजूर असेल त्यांनी हातवर करावा. धन्यवाद. आपल्या सर्वांच्या वतीने हा विषय मंजूर झाला असेल जाहीर करतो. विषय क्रमांक 22 ते 30 31 विचार बोला. 22 ते 30 या ठिकाणी मी मंजुरीस टाकत आहे. ज्यांना मंजूर असेल त्यांनी हातवर करावा. 22 ते 30 हा विषय मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 31 तुर्भे येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे दैनंदिन देखभाल व दुरुस्ती करणे व्यवस्थित कंत्राट मंजुरी या ठिकाणी आपण टाकत आहोत. त्या संदर्भामध्ये सन्मानित सदस्य, सर्व सदस्य, मान्य अध्यक्ष, सर्व अधिकारी वर्ग, तुर्भे येथील घनकचरा प्रक्रिया प्रकारचे दैनंदिन देखभाल दुरुस्ती करणे यावरचा हा प्रस्ताव असेल. हा प्रस्ताव आपण या 3 वर्षात टेंडर काढलेला होता. 2 वर्ष त्याचे संपलेले होते, म्हणून आपण 6 महिने एक्सटेन्शनसाठी आपण हा प्रस्ताव आणला. आता त्या ठिकाणी आपण कचऱ्यापासून गॅस निर्मिती करण्याचा नवीन निविदा दिलेली आहे. त्याची कार्यवाही झालेली आहे. तो प्रकल्प सुरू होईपर्यंत आणि म्हणून आम्ही हा 6 महिन्याचा एक्सटेंड केला होता. तो प्रकल्प आता करानावाने कार्यवाही झाल्यामुळे तो जेवढ्या लवकर सुरू होईल तर हे आपण 3 महिन्यात संपला तर 3 महिन्यापर्यंत एक्सटेंड देऊ. डिफरंट चालू असेल डिफरंट करू. विषय क्रमांक हा जो 31 आहे घनकचऱ्याचा, त्या संदर्भामध्ये हा दुसरा नवीन जो आपला किंवा जो नवीन काम पाहणार आहे तोपर्यंत हा सुरू होतो. म्हणजे तो जोपर्यंत या ठिकाणी त्याला कामाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत हा तो कार्यरत राहील. तर या विषयाला मी मंजुरी टाकत आहे. ज्यांना मंजूर करा. आणि इथे पहिलीच स्थायी समितीच्या पत्रकारांना आणि त्यावेळेस पत्रकारांसाठी सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सर्व सदस्य, सन्मान्य अधिकारी वर्ग, मला थोडा या विषयावर खुलासा हवा आहे सभापती, की आपण जो आता विषय आणलेला आहे तुर्भे येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचा दैनंदिन देखभाल व दुरुस्ती, सदरचा आपण हा जो एक्सटेन्शनचा टेंडर काढलेला आहे ते आता अमृत आपण हे काम आणि आता जसं आपण सांगितलं की आपण याचा आपण आरएनबी इन्फ्रा तिकीट आपण एक 5-10 खुर्च्या केल्या तर त्या आरएनबीला आपण काम देतोय लाख रुपयाच्या मध्ये कितीचं काम सगळ्यांचा प्रश्न आपण मिटेल. कशा पद्धतीत देतोय 1 लाख रुपयामध्ये 20-25 आपण जे म्हणतोय की आपण 1 लाख रुपयाला जे आता टेंडर काढलेले आहे ते आपण 3 महिन्यात कार्यकाळ संपेल म्हणजे ते एक्झॅक्ट क्लिअरिफिकेशन असावं आपण काय करणार आहोत. कारण की एका ना सभापती मध्ये एका विषयात 2-2 आपण एका विषयाला 2-2 एके काढण्यासाठी प्रक्रिया नको व्हायला. म्हणून मी म्हणतोय की आपण जो काय हे पण महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. हे पण आली पाहिजे चर्चा. ही पण चर्चा चालू आहे. असं नको व्हायला की भविष्यामध्ये ते पोलीस त्याचा पोलीस हॉस्पिटल आपल्याला कुठल्याच गोष्टीला ऐकत नाही आणि महानगरमध्ये त्याची चर्चा झाली आपल्याला ते
4, 8, 10 देशात त्या ठिकाणी भेट देत नाही. तशा पद्धतीचं उद्या कशावरून आरएनबी वाला आपल्याला त्रास देणार नाही. आणि त्या ठिकाणी जे आपलं घनकचरा प्रक्रिया ज्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी आपले काही पालिकेची वस्तू होत्या, कोणाचा परवानगी नाही, कोणाचा परवानगी नाही, कोणी परवानगी दिली थोडं मला सर्व सदस्य सर्व अधिकारी आरएनबी जे आपण काम केलेलं आहे हे एकत्रित काम आहे. त्यामध्ये 4-5 प्रकारचे हे आहे आणि हे काम पीपीपी तत्व आहे. पीपीपी तत्वामध्ये साधारणतः टोटल हा प्रोजेक्ट 2100 कोटी आहे. कचऱ्यापासून गॅस तयार करणे, कचऱ्यापासून कोल तयार करणे, कचऱ्यापासून शेवटच्या टप्प्यामध्ये आपण वीज निर्मिती पण करायचा त्याच्यामध्ये प्रोजेक्ट आहे. तो नंतर करणार आपण तसे. तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण ओल्या कचऱ्यापासून हे करणार तुम्ही वेस्ट टू एनर्जी ऍड करता तो फेज 2 आहे. या फेज मध्ये आपण फक्त वेस्ट टू गॅस करतो. वेस्ट टू एनर्जी आपण नाही जाणार. पहिल्या 2100 करोड वाटतो तो काय बरोबर. पहिला टप्पा हा साधारणतः 800 कोटी रुपयाचा असेल. त्याच्यामध्ये 30% महापालिका देईल, 70% कॉन्ट्रॅक्टर खर्च करेल त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये मग गॅस तो विकेल, त्याचं शेअरिंग असेल गॅसच्या ह्याच्यातनं. प्लस आपल्याला हे प्रोजेक्ट करायला जागा लागणार आहे, तर त्याच्यातलं जुने जे सेल्स आहेत तर बाय मायनिंग म्हणजे ते कचरा काढून आपल्याला तो तिला खाली करायला पाहिजे. ह्या सर्व प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे आता ते त्यांची आता मशिनरी यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांना आम्ही आता हा सध्या जो अमृतचं काम चालू आहे त्यांचं काम सुरू झालं की डुप्लिकेशन ओव्हर फाईल नको. अमृतचं काम बंद होईल, ह्यांचं काम चालू होईल. त्यांचा जो रेट आहे आता जो मागच्या टेंडरचा जो रेट आहे आपला कचरा वरी हे करण्याचा तो 550 रुपयाच्या आसपास प्रति मेट्रिक टनचा आहे. हा पीपी प्रोजेक्ट मध्ये तो 350 रुपयाचा आहे. त्याच्यात महापालिकेचा फायदा आहे. हे काम जेवढं लवकर सुरू होईल तेवढा आपला फायदा आहे. त्याच्यामुळे आम्ही हा लवकरात लवकर सुरू करायचा प्रयत्न करणार. आणि म्हणून त्यांना आम्ही सांगितलं जागा तुम्ही जा, तुमचं आता ऑफिस सुरू करायचं. सगळ्या गोष्टी महापालिके परवाने चालू. सन्मान्य सदस्य मळीकर आपलं जो अमृतवाला जो पहिला करत होता त्याला आपण आता हा जोपर्यंत आरएनबी वाला चालू नाही करत आहे तोपर्यंत हँडवर्क आपण करत नाही तोपर्यंत तो त्याचं सर्व देखभाल वगैरे तो बघणार. आपण लवकर या जो आरएनबी वाला आहे तो जोपर्यंत चालत घेत नाही तोपर्यंत या विषय मंजूर झालेला आहे तरी सुद्धा आपण आपलं समाधान या ठिकाणी केलेलं आहे. 32 वाशी सेक्टर 2 येथील रस्त्याचे डांबरीकरण या ठिकाणी विषय क्रमांक 32 ते किती पर्यंत कोणाला बोलायचं असेल केला ना मंजूर केला. विषय क्रमांक 32 ते 38 या ठिकाणी मंजुरीसाठी टाकत आहे. ज्यांना मंजूर सर्वांमध्ये मंजूर झाला या ठिकाणी जाहीर करतो. विषय क्रमांक 39 39 वरती हा जो प्रस्ताव ऍक्च्युली गोंधळबादचं मध्ये मेजर रिपेरिंग केलं होतं 2020 मध्ये 20 ते त्याच्यानंतर हे सुरू ऑपरेशन करावं होतं. ऑपरेशन तर हे ऑपरेशन मेंटेनन्स संपल्यानंतर आपण नवीन टेंडर काढले होते ऑपरेशन मेंटेनन्सचे, परंतु त्याला रिस्पॉन्स आला नाही. नंतर मग आपण त्याच्यावर पीपीपी टेंडर काढले होते. पीपीपी म्हणजे त्यांनी सगळं मेंटेनन्स करावं, कलेक्शन करावं आणि महापालिकेला पैसे द्यावे. तर ते टेंडर पण रिटेंडर झालं आणि रिटेंडर झाल्यानंतर आता नवीन मध्ये टेंडर काढलं होतं पण त्याचे पीपीपी एक्सपर्ट रिमार्क येतात. काही नवीन काही त्याच्यात शासनाकडे परिपत्र झाले त्याच्यावरती निवड झालेली.
पण हे आता जे आहे वाढीव खर्च फक्त तो ह्याचा आहे ऑपरेशन मेंटेनन्स आहे. इन्स्ट्रुमेंट काय चेंजेस हे मध्ये मधलं हे टोटल जो इन्स्ट्रुमेंट पण चेंज झाले, भरपूर रिपेअरिंग पण झालं त्याच्यामध्ये. आणि आता फक्त ONM साठी बसतो आणि टोटल खर्चामध्ये ज्यावेळेस ते रिपेअरिंग झालं त्यावेळेस त्याच्यात ONM चा भाग होता. ONM संपल्यामुळे ते परत आणलं. ठीक आहे. सदर 39 मला पण बोलायचं त्याच्यातले वंडर पार्क मध्ये सभापती महोदय, वंडर पार्क मध्ये जे इन्स्ट्रुमेंट लावलेले आहेत काही म्हणजे काय बोलतात ते खेळणे आपण राईड्स गरज लावलेले आहेत त्याच्यापासून काय आपल्याला उत्पन्न वगैरे मिळतंय का नाही? आणि ते चार्जेस घेतात तर त्याचं उत्पन्न मिळून काय याच्यातून त्या उत्पन्नातून आपला खर्च भागतोय की आपल्याला पैसे टाकावे लागतात? साधारणतः म्हणजे एक्झॅक्टली उत्पन्न आता आकडा नाही, साधारणतः उत्पन्न आणि त्याचा खर्च मेंटेनन्सचा खर्च आहे तो साधा इक्वल होतो. आणि 5-5.5 करोड रुपये आपल्याला उत्पन्न मिळतंय आणि तेवढाच खर्च होतो. म्हणून मग मागच्या वेळेस DP वर टेंडरची प्रक्रिया केली होती. त्याच्यामध्ये टेंडर आलं होतं की तो सगळं खर्च करेल आणि महापालिकेला 5 करोड रुपये उत्पन्न होईल. पण त्याच्यात ते अटी शर्ती वगैरे सगळ्या थोड्या व्यवस्थित नव्हत्या म्हणून ते रिटर्न केलं. खर्च न करता महापालिकेला उत्पन्न मिळत असेल आणि चांगली सुविधा मिळणार 3 महिन्यात होणार आहे का? ते होईल. परत नाहीतर टेंडर काढलेलं आहे, तर ते सगळं तपासणी करून मग मी समिती बोलून विषय क्रमांक 39 हा आपले आमचे ज्येष्ठ महापौर साहेब जयदीप साहेब आणि गौर साहेब यांच्या विचारानंतर चर्चेनंतर निरसन करून या ठिकाणी हा विषय मंजुरीस टाकत आहे. सर्वांमध्ये हा विषय मंजूर झाला होतो. विषय क्रमांक 40 आणि 41 हा विषय मी या ठिकाणी तुम्हाला बोलायचं नसेल तर मंजुरीस टाकतो. सर्वांमध्ये हा विषय मंजूर झाला. आजच्या 8/4/2024 रोजी झालेल्या मीटिंग मध्ये काही ठराव तातडीचे विषय आलेले आहेत. 43 ते 51 पर्यंत त्या ठिकाणी तुम्ही सर्वप्रथम आपल्या मंजुरी आहे. स्थायी समितीचा नियम काय आहे? जर अजेंडा त्या ठिकाणी प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही आयत्या वेळी घेऊन कशा पद्धतीने अभ्यास करणार? काहीतरी नवीन परंपरा त्या ठिकाणी करू नका. नाही, माझं म्हणणं त्या ठिकाणी प्रशासनाला जर वाटत होतं तर ज्या पद्धतीने हे प्रस्ताव आले त्याच वेळी त्यांनी प्रस्ताव द्यायला पाहिजे होते. एका हप्त्यामध्ये त्या ठिकाणी काही फरक पडणार नाही, पण ही तुम्ही सवय लावाल तर चुकीचं होईल. माझा त्याला हरकत आहे. बरोबर आहे मॅडम. या ठिकाणी ज्या वेळेला आपण हा विषय आम्हाला वाचायला मिळालं नाही, अभ्यास करायला नाही, काही तातडीचा महत्वाचा असेल शहराच्या दृष्टीने अगदी या ठिकाणी महत्वपूर्ण तर आपण त्या ठिकाणी घ्यावं. परंतु आज हा अत्यंत ताकदीचा आहे. आज आपण या ठिकाणी हे विषय या ठिकाणी आपण जे तातडी आलेले आहेत त्या आपण या ठिकाणी स्थगित करा तरी ठेवू पुढच्या मीटिंगला घेऊ. परंतु अत्यावश्यक होते ते आले ना इथं. या ठिकाणी कर्मचाऱ्याचा एक विषय आहे पगाराचा. ते असू द्या, तकून तुम्ही तातडीच्या विषयाची सवय लावू नका. आणि यापुढे कुठल्याही विषय तुमचे मॅडम आपण कुठल्याही डिपार्टमेंटचा जर विषय तातडी झाला तर आपण तातडीच्या बैठकीमध्ये विषय यापुढे घेण्यात येऊ नये. आजच्या या मीटिंग मध्ये हे तातडीचे विषय आहेत आपण या ठिकाणी स्थगित ठेवत आहे. सदर हा बोला. आपण घेऊया ना. आज किती 8 दिवस झाले आरोग्य अधिकारी नाही आहेत साहेब आपल्याकडे. जर अजेंड्याच्या आता आपली झालेली आहेत, आपण इतर विषयाची चर्चा करू शकतो. आणि आपल्या आरोग्य अधिकारी नाही, खेदाची बाब आहे साहेब. सगळे लोक येतात तिथे आरोग्य अधिकारीच नाही आहे. हा आपला
पण ही आरोग्याशी निगडीत आहे साहेब. आता स्थायी समिती आहे आपली अर्जंट, आणि आपण ते तातडीचे विषय ते आपण घेऊ शकतो, जे नागरिकांना आवश्यक आहे त्या संबंधी बोलू शकतो सर. अतुलताई, आपण हा विषय अजेंडावरती विषय संपलेला आहे आणि आपण तुमची समस्या आरोग्य संदर्भामध्ये पण आपण त्याच्या संदर्भात सगळे आपले सदस्य आहेत ते सतर्क आहेत आणि लवकरात लवकर त्या सध्या आपण त्या गोष्टी संदर्भात आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण लवकरात लवकर या गोष्टी गांभीर्यानं लक्षात घेऊन करून घेऊ. आपण खरं तर काही विषयाच्या अनुषंगाने आपण बोलू शकतो, नागरी आरोग्य केंद्र होतं, पण परंतु तिथे आपल्याला आरोग्य अधिकारी असणं आवश्यक आहे साहेब. या ठिकाणी अजेंडावरती पद्धत काय असं कसं जे अर्जंट विषय आहेत ते आपल्याला बोलणं गरजेचं आहे. आपण मागे बोलत होतो विषयाच्या अनुषंगाने, आमचे आहेत माझे महापौर, आपण बोलत होतो ना स्टँडिंगला आरोग्याच्या दृष्टीने किंवा आपल्या विषयाच्या अनुषंगाने प्रत्येकाच्या प्रभागातले काही अडचणीच्या समस्या असतील. पाटील 2 मिनिटं ऐका ना. आज या ठिकाणी आपल्या आपण पत्र मिळाले मंदाकिनी म्हात्रेताईंचा आज रजेचा अर्ज आला. या ठिकाणी त्यांचा रजेचा करतो. पाटीलताई, तुमची चळवळ मला समजते आणि आपण सगळ्या गोष्टीचा विचारपूर्वक या ठिकाणी सगळे सदस्य सतर्क आहात. आपण सगळ्या बाबतीत प्रत्येक प्रशासनाला त्या बाबतीमध्ये या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि सगळे पुढे सुरळीत सगळ्या गोष्टी चाललेल्या दिसतील आपल्याला आणि पूर्णपणे लोकांच्या हिताचे चाललेल्या दिसतील. त्यामुळे तुमची तळमळ आमची तळमळ नाही का, सगळ्यांची तळमळ आहे. सगळ्यांची तळमळ आहे. परंतु हा विषय या विषयावरती अजेंडावरती विषय संपलेला अजून या संदर्भात आजची सभा संपली अशी जाहीर सरकारने आयुक्तांनी करतो. केलं पाहिजे, रुजू केलं पाहिजे.